नमस्कार मंडळी, मी सृष्टी. तर आज मी चालली आहे रायगडला आणि आज एवढा गोंधळ झाला ना, खरं सांगू तर. सकाळी 5:30ला निघालो होतो आणि पोचलो आत्ता 1 वाजता. दमले खूप. सीन काय झाला होता, खरं तर आम्ही CSMTला गेलो आणि आमची ट्रेन 3 तास लेट झाली होती आणि आम्ही परत लोकमान्य टिळकला गेलो ट्रेनसाठी. तिकडे पण जनरल डबा अवेलेबल नव्हता. मग आम्ही परत CSMTला गेलो आणि मग तिथून ट्रेन मिळाली आणि आता आम्ही माणगावला पोचलो आहे. तिथून ST करून आम्ही जाणार आहोत. कुठे जाणार आहोत? हां, महाडला जाणार आहोत आणि तिथून पाचाडला. चला मग. तर आता आम्ही चाललो आहे महाडला STने. आम्ही इथे प्राईस काढली आहे रिक्षाची, पण पर पर्सन 200 बोलत आहेत. बघू बस मिळाली नाहीतर रिक्षा. आम्ही ट्रेननी माणगावला उतरलो आणि माणगाववरून ST धरून महाडला आलो आणि आता परत STने जायचं आहे पाचाडला. आता आम्ही पाचाड फाट्याला उतरलो आहे आणि तिथून थोडंसं 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे. पण 1.5 नसून ते 2 वाटतं खरं तर, कारण की चढण आहे खूप. आणि मग तिकडे पुढे आमचं हॉटेल आहे, मग तिकडे जाणार आहोत. पायथ्याशीच हॉटेल आहे आमचा. चला आता आम्ही रायगडच्या इथे पायथ्याशी जाणार आहोत. काय पण कर जा. मार घाशील आयुष. इथे आम्ही रूम घेतलेली आहे. कशाला मी आता येताना आणलं ना 5 बॉटल. जेवण पण इथे बऱ्याच रूम आहेत आणि अशी थोडीशी बाल्कनी पण आहे. आता इथून असे रोपवे जो निघालेला आहे गडावर जायला, तो आम्हाला इथून हॉटेल्सच्या आवारामधून दिसतोय आणि तिथे आम्हाला जायचंय. ऑब्विसली आम्ही चढून जाणार आहे, रोपवेने नाही, बट इथून दिसतोय. हा रे, एकदम क्लिअर दिसतोय. आम्ही आता फ्रेश झालं, थोडा वेळ रेस्ट करू, त्यानंतर आम्ही कुठेतरी असं जरा फिरू, एक्सप्लोर करू काही असेल तर, आणि मग उद्या ट्रेकिंगला स्टार्ट करू. उद्या कितीला उठायचं आपल्याला? 4ला 4:30 पर्यंत. हां, 4:30 पर्यंत आम्ही जाऊ आणि मग ट्रेकिंग स्टार्ट करू. आम्ही इथे स्टेला थांबलो आहे. तर इथे बरेच हॉटेल्स आहेत आणि जेवणाची पण व्यवस्था आहेत बऱ्यापैकी चांगली. पण आम्ही ज्या फर्स्ट हॉटेलला गेलो होतो तिकडे आम्हाला वॉशरूम आवडला नाही, तर आम्ही तिकडून दुसरीकडे शिफ्ट झालो आहे. तिकडचं वॉशरूम चांगलं आहे, पण पैसे पण तेवढेच आहे. पण तिकडचं वॉशरूम अजिबात चांगलं नव्हतं, मग आम्ही डायरेक्ट इथे शिफ्ट झालो. आणि म्हणायला गेलं तर चांगल्या रूम्स आहेत इथे.
तिला पण येते हनुमान चालीसा आणि व्हिडिओ बघितलेली. हनुमान चालीसा लावली भूताला हनुमान चालीसा येते. अकबरबाजी लावली ती पण येते. आणि जे स्पीच लावलं ते पण येते. आता सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही आता ट्रेकला निघालो आहे नाश्ता वगैरे करून. आयुष माझी बात दुनिया में करतो. किती कुत्रे भेटतात एकमेकांना आपल्या. चला ना मग. ते थांब ना, आम्ही खालो ना, मग असं गेलेलो नव्हतो. जायचंय कुठे जायचंय? इथेच कुठेतरी जाऊ ना. आली रे. आता काढा ना पुढे. पुढे दीदीच्या बॅग मध्ये दे. काय तो बोलला की काय चुक्या बरं किती थांबतात रे. तो बैठी होता. त्याला माहिती नाही खायला भेटणार की नाही. बघ थांबली ती. पोचले पण होती. जय भवानी, जय शिवाजी, भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता रायगडावर आलो आणि हा नगारखाना आहे. अजून पुढे आहे बरंच फिरायला. नगरखानाच्या वरच्या बाजूस विटाच्या बांधकामाचे अवशेष दिसतात. तसेच आतील बाजूस पहारेकरांसाठी एकदम टॉपला बघ ना विटांचा आहे. विटांचे दिसल्या विटा. वाव. हा बोलली ना इथे गेट आहे म्हणून इथे जायला रस्ता नाहीये. हिला बोलत होती मी. कुठे तलाव कुठे? हा विषय आपल्याला हो. डेंजर ठिकाणाहून आलो रे. महाराजांचा दरबारी राहण्याचा बेडरूम बोलू शकतो. कोणता?
हा त्यांनी लिहिलंय तिकडे. हा का किती भारी ना यार. इथून ये, इथून ये. हे बघ. हे बघ. राजवाडा, राजदरबार आणि सिंहासन चौथऱ्याच्या मागील बाजूस म्हणजे राजसदर आणि सिंहासन चौथऱ्याच्या मागील बाजूस समांतर चौथऱ्याच्या शेवटचा जो ते छत्रपतींच्या राजवाड्याचे मानले जाते. तेथे चौरस-चौसरी असलेले बांधकाम आहे. त्या शेजारी पाण्याचा हौद आहे. उजव्या बाजूच्या इमारतीत महाराजांचे निर्माण झाले असे मानले जाते. ओके, म्हणजे इथे इथे राहत होते. इथे ना सब ये इतना बडा. वाव यार. पायाला हात लाव, असं हात लाव. महाराजांची माती आहे. नीट ये. आम्ही कधी हे एक्सप्लोर करत होतो. अरे आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही तिकडून आलो तर तुम्हीच नव्हते तिकडे. तुम्ही कुठून गेले काय माहिती. आधी सोबत तो दादा पण आला. हा राणीमहल आहे पूर्ण. राण्यांसाठी राजवाड्याच्या मागील बाजूस पश्चिम दिशेत 6 वस्तूंचे संकुल आहे. 6 वस्तूचे संकुल आहे म्हणजे गेट्स आहेत. हा गेट. ओके. 1 2 3 4 5 6 बरोबर 6 आहे. मग त्यास राणी निवास म्हणून ओळखले जाते म्हणजे क्वीन्स क्वार्टर्स. ओके. ओळखले जाते. या 6 वास्तूंपैकी 4 महालाच्या आतून जोडलेल्या आहेत आणि 2 पूर्णपणे विलग्न आहेत. म्हणजे 4 जोडले इंटरलिंक आहेत. इथून आहे ना. नाही जेल होती. वाव. हे प्रॉपर राण्यांसाठी ना. हा बघ ना, इथे आणि इथे बेड असेल काय असेल. किती भारी यार. सिरियसली का डोकं लावून केलंय. ही खिडकी असू शकते. ओ हे शौचालय आहे ना. डायरेक्ट खड्डा आहे. हा रे मस्त सोय गेली होती रे इथे. आणि हे हा ही रूम आहे ना. ही कशालाच अटॅच नाही. ओके. आणि ही वेगळी आहे काय. एक रूम झाला ना पूर्ण. 4 हे बघ. 1 2 नाहीये 1 2 3 आणि 4 रूम आहेत. हे लय मोठ्या मोठ्या आहेत रे. हे बघ खूप मोठं म्हणजे किती जागा आहे ही. ही रूम आहे. खूप मोठ्या आहेत रूम आहेत एवढ्या मोठ्या. एवढा मोठा रूम आहे आणि अशा असून 3 अटॅच आहेत लाईनीत मध्ये. आणि प्रत्येक रूमच्या इथे वॉशरूम्स आहेत. ऑलमोस्ट ना असं जेल सारखं वाटतं. आम्ही जाऊन आलो कुठे गुड. पुढे इकडे खाली. काय काय ना हे नाहीये ते आयुष. आपण ते वेगळं आहे. आपण गेलेलो ते वेगळं होतं आणि हे वेगळं आहे. खलबतखाना आहे. आता तुम्ही प्रत्येक जाऊन बघा. पूर्ण खाली अंधार खोली आहे. प्रत्येक ठिकाणी दिवळी आहेत. आपण दिवळी म्हणतो ना, जुन्या घरात आपल्या वाटत होती बघा. दिवे लावायची सोय वगैरे आहे. म्हटलं जावा इथून खाली जातो व्यवस्थित जायचं मात्र पायरी आणि एकटा जाऊ शकते माणूस. चालू आहे काय प्रॉब्लेम नाही. तू कोण जाणार असेल तर व्यवस्थित जायचं. बॅटरी मोबाईल घेऊन जावा. इकडे अंधार आहे पूर्ण अंधार. हे टॉर्च लावा. व्हिडिओची पण ऑन लागलीच लागेल तुला. काढ बाबा. मला फोन काढ आता.
खलबत खाना ना. धान्य कोठार का? हा धान्य कोठार आहे. मी इथं पण तिथे पण होतं. जगदीश्वराचं मंदिर एवढं लय लांब आहे, ते तर लय वरती आहे है ना. गड इथे आणि मंदिर तिकडे. राज्याभिषेकाची मूर्ती नाही आहे आतमध्ये आहे ना, ती राज्याभिषेकाची मूर्ती आहे. ही चुकून बांधलेली आहे. आम्ही गाईडकडून विचारलं होतं, थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली होती. जो समोर आहे ना तो सगळं बाजारपेठ आहे आणि तिथूनच जगदीश्वर मंदिराकडे जायचं आहे आम्हाला. डावीकडे 21 आणि उजवीकडे 22 कक्ष आहे तुमचं. ज्योत्यावर बांधलेल्या या कक्षांमध्ये प्रवेशांसाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. प्रत्येक कक्षात 2 लहान उपकक्ष असून भिंतीत दिव्यांसाठी कोनाडे आहेत. हे काय भारी आहे रे. काय बाजारपेठेत 2 नक्षराचे दिवे लावण्यासाठी हे तसंच काय दिलं होतं ना. आता इथे समाधी पण आहे आणि इथे 22 आहेत. 1 2 3 म्हणजे एका रांगेत 22 आहेत ना. असं बाजूचं. इथून जगदीश्वराच्या मंदिरातून परत जो रस्त्याने आला त्यानेच जावं लागतं. परत मागे यावं लागलं उतरायला. इथून उतरायला रस्ता नाही का? नको ना. किती झाले आजी? कोकम सरबत ताक काय पिताय? कोकम सरबत ताक पी भावा, एक नंबर. अजून 2 कोकम सरबत द्या. रिग्रेट काय नाही ऐक. कोकम नंतर ताक. ए कोकम नंतर ताक. 3 कोकम सरबत द्या. 3 एवढं चांगलं. अरे 1 2 सृष्टी 3 तू मी थांब एक मला एक एक घास पिऊ दे. कॅटेगरीची गडावर बरेच माणसं राहतात पण, आणि इथे खूप जण आलेत. आता यायला लागलेत जास्त जण. सकाळी एवढी गर्दी नव्हती. आणि इथे बरेच दुकानं पण आहेत. पाण्याच्या बाटलीचे किंवा खायचं काय असेल इथे दुकानं पण आहेत खूप सारे. ऑलमोस्ट पोचलो आम्ही इथे जगदीश्वर मंदिराच्या इथे. आता आम्ही जगदीश्वर मंदिरात आलो आहे. खूप मोठं आहे रे मंदिर. हाय कुठे कोंबडी आहे खरं आतमध्ये. आणि आनंदी आता मंदिर बघूया आपण. हे बघा इथे महाराजांची समाधी आहे आणि इथे कमळी सिरियलची शूटिंग पण चालू आहे. मेकअप केलाय तिने. पर्याय बायकोच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवले, रायगड बांधला. अनेक वर्षानंतर या रायगडावर आपल्या राजांची सभा भरली. अनेकांना बक्षीस दिली. राजांपर्यंत हिरोजींची माहिती कळाली होती. अहो राज हा रायगड बांधायला 14 वर्ष लागली. राजे म्हणतात हिरोजींना भर सेवेत ती हिरो. रायगडावरून निघालोय घरी. तर आता मी आले माणगाव स्टेशनला आणि आता मी घरी जातोय. येताना मला व्हिडिओ काढता नाही आली कारण की फोन बॅटरी लो झाली माझी. तर आता मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.